छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे गुरु कोण होते यावर अनेक जणांनी आपली वेगवेगळी मते मांडली आहेत। रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे खरे गुरु नाही असेही अनेकांनी म्हटलं आहे। यामागील सत्य काय आहे हे शिवाजी महाराज स्वतः सांगू शकतात। आई हा पहिला गुरु असतो असे म्हटले जाते। त्या अर्थे शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ या महाराजांच्या पहिल्या गुरु होत असे आपण म्हणू शकतो। संपूर्ण वाटचालीत आपल्याला अनेक गुरु लाभतात, कारण प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते। परंतु काही पुस्तके वाचल्यावर कळतं की ते शिवाजी महाराज यांचे खरे गुरु तुकाराम महाराज होत। या प्रेरक कथेत त्यांच्या भेटीचा प्रसंग आहे। संत तुकाराम महाराजांचे पंढरपूर येथे एकदा कीर्तन चालू होते। त्यांचे विठ्ठलाच्या भक्तिपर कीर्तनाला रंग चढला होता। त्या कीर्तनात शिवाजी महाराज स्वतः एक भाविक श्रोते म्हणून गेले होते असा काही चरित्रकारांनी उल्लेख केला आहे। त्या कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी आदिलशाही सैन्य आले होते। तेव्हा तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला भक्तिपर विनंती केली तर सगळीकडे शिवाजीच दिसू लागले। शिवराय व तुकोबा यांच्या भेटीबद्दलचा एक प्रसंग असा आहे की आर्य धर्मातील राजा हा सत्तेने उन्मत्त नसतो, तर तो संतश्रेष्ठांचे आशीर्वाद घेणारा व आपले शिर त्या चरणावर ठेवणारा असतो। म्हणून सारे राज्य आणि जीवनही त्यांना समर्पण करण्याची इच्छा झाल्याने बहुमोल रत्नांचा नजराणा शिवरायांनी तुकाराम महाराज यांना पाठविला। तुकोबाही हे साधुश्रेष्ठ एवढे होते की असा बहुगुणी राजा आपणाला शिष्य म्हणून लाभतो म्हणून ते हुरळले नाहीत। इंद्रपदाधिक भोग भोग नवती ते भवरोग अशा सत्यजीवन धारणेमुळे आलेला नजराणा त्यांनी परत करून राजा प्रभूला स्मरून जनकल्याण करणे हेच आम्हाला आवडते, तेच आम्हाला पुरवावे असा उलट निरोप पाठविला। तसेच तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग असा आहे की शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजाकरिता सोने नाणे पाठविले होते। तो अभंग असा आहे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरीराया मज गोविसी कासया, मान दंभचेष्टा हे तो शुक्राची विष्ठा। पुढे ते म्हणतात, तुमचे घेर वित्तधन ते मज मुक्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। त्यातून तुकोबांच्या वैराग्यवृत्तीचे दर्शन घडते। याचा अर्थ तुकाराम प्रपंचातून पूर्ण विरक्त झाले होते आणि बायको पोरे घर संसार त्यांनी अगदी वाऱ्यावर सोडला होता असा नाही। तुकाराम अखेरपर्यंत प्रपंचात होते हे विसरता येणार नाही। माणसाला जगण्यासाठी 17व्या शतकातही पैसे लागतच असतात, पण त्यासाठी भिक्षा मागणे त्यांना मंजूर नव्हते। भिक्षापात्र अवलंबने जळू जिने लाजिरवाने हा त्यांचा बाणा होता। जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेंच करी, ही भेट पाहता तुकारामांनी घालून दिलेला हा फार मोठा धडा आहे। मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची ही कहाणी? आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या कहाणीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।